ती भयावह रात्र. आई वडिलांची लाडकी मी फुलासारखी जन्मले. तळहाताच्या फोडासारखे त्यांनी मला जपले. जीवाचं रान करून त्यांनी मला प्रेमाने वाढवले. व्यवस्थित शिक्षण मला भेटावे म्हणून बाबांनी माझ्या नेहमीच कष्ट केले. काम करून घाम गाळून डॉक्टर करायचे त्यांनी मला ठरवले. शिक्षण पूर्ण करून मोठे कॉलेज पाहून मला त्यात ॲडमिशन करून दिले. स्वप्न होणार पूर्ण म्हणून नेहमीच खुशाल राहिले. मीही आनंदाने सर्व शिक्षा पूर्ण करायचे ठरवले. आपल्या आई पप्पांची मान उंचवावी म्हणून एकाग्रतेने सर्व शिक्षण शिकले. मात्र एक दिवस त्याच कॉलेजमधली सर्व हकीकत मला समजली. मी सर्वांना सांगणार ही एकच माझी बोली होती. मला पटत नाही हे त्यांना कळलं होतं. म्हणूनच माझा काटा काढायचा त्यांनी ठरवलं होतं. काही महिने गेले. सर्व सहन करून मी तशीच काम करत राहिले. फक्त ना फक्त बाबांचा चेहरा समोर ठेवून मी काम करत राहिले. मला वाटलं एक ना एक दिवस सर्व व्यवस्थित होईल. मात्र मला काहीच कल्पना नव्हती की सर्व माझ्याच माथ्यावर मारलं जाईल. मी काम करून थकले होते. क्षणभर विश्रांती घ्यायला गेले होते. अचानक आघात झाला. माझं सर्वस्व घेऊन गेला. न्यायाच्या शोधात मी तशीच राहिले. न्याय भेटेलच या आशेने देहानेही प्राण सोडले होते. आई बाबांना माझ्या कळल्यावर श्वास त्यांचा घेऊन गेला होता. त्यांच्या आयुष्यातील एक आधार त्यांच्यापासून दुरावला होता. माऊली रडून रडून वाट पाहत राहिली. तिला काय माहीत, तिच्या मुलीची ज्योत आता मावळली होती. न्याय मिळावा म्हणून अख्खा बंगाल पेटून गेला होता. त्याच्यासोबत अख्खा देश पण चिंतेत पडला होता. न्यायाच्या शोधात शेवटी मी तशीच राहिले की न्याय भेटेल का मला, की न्याय भेटेल का मला.